नमो नमः। द्वादशी कक्षा संस्कृतम् आह्लातः तृतीयं पद्यं मोदं वितनोतु संवादः भाषाभ्यासः। यापैकी पहिला प्रश्न पद्यपाठांवर माध्यम भाषया ससंदर्भं स्पष्टीकुरुत परीक्षेत विचारणार नाहीत. गद्य आणि नाट्य पाठांवर हा प्रश्न विचारण्यात येणार आहे. अधुना द्वितीयः प्रश्नः उचितं कारणं चित्वा वाक्यानि पुनर्लिखत। प्रथमं वाक्यं मुसली कृष्णम् अधिक्षिपति यतः कृष्णेन मृत् भक्षिता। द्वितीयं वाक्यं बकाः मानसजलाशयाय न स्पृहयन्ति यतः तत्र शम्बुकाः न सन्ति। तृतीयं वाक्यं पद्मा मूढजनेभ्यः विभवं ददाति यतः मूर्खाणाम् अन्या गतिः नास्ति। चतुर्थं वाक्यं षण्मुखः पित्रे गंगाम् उत्स्रष्टुं कथयति यतः षण्मुखस्य माता गंगायाः कारणात् कुप्यति। अशा प्रकारे पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचे आहे. प्रश्न तिसरा उचितं वाक्यांशं चित्वा वाक्यं पुनर्लिखत। कृष्णस्य विकासिते वदने अंबया समस्तं जगत् दृष्टम्। द्वितीयं वाक्यं नीलकण्ठं शङ्करं पार्वती केकां कर्तुम् आदिशति। या प्रश्नात सुद्धा पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. चतुर्थः प्रश्नः उचितं शब्दं चित्वा चतुष्कोणं पूरयत। चौकोनामध्ये आपलं उत्तर लिहायचं आहे, परंतु प्रश्नाचं जे वाक्य आहे तेही लिहा आणि त्याच्या पुढे उत्तराचा एक शब्द लिहायचा आहे. सामान्यतः तो प्रथमा विभक्तीत असतो आणि त्या चौकोनाला आपण लिहित असले त्या उत्तराला आपण लिहित असलेल्या पेनानेच चौकोन केला तरी चालणार आहे. पट्टी पेन्सिल घेऊन चौकोन आखत बसा असं काही नाही. आपला वेळ वाचवा. उत्तर लिहिलेला जो शब्द आहे त्याला पेनाने चौकोन केला तरी चालेल. प्रथमं वाक्यं रंतुं गतेन कृष्णेन भक्षिता। मृद हे उत्तर आहे. द्वितीयं वाक्यं पार्वत्या हतवचाः चंद्रचूडः। तृतीयं वाक्यं हंसस्य मूलस्थानं मानसम् सर्वजनेषु पूजिततमः विद्वान्। पंचमं वाक्यं अशेषवदनैः प्रत्युत्तरं दत्तवान् षण्मुखः। अशा प्रकारे प्रथमा विभक्तीत सामान्यतः उत्तर लिहायचं आहे. पंचमः प्रश्नः पूर्णवाक्येन उत्तरं लिखत। माता कृष्णस्य वदने किम् अपश्यत्? माता कृष्णस्य वदने समस्तं जगत् अपश्यत्। दंड. अशा प्रकारे पूर्ण वाक्यात उत्तर लिहून पुढे पूर्णविरामासाठी दंड काढायचा आहे. प्रश्न नाही लिहिला तर चालेल, परंतु उत्तर पूर्ण वाक्यात लिहिलं पाहिजे. प्रश्न क्रमांक योग्य तो लिहिला पाहिजे. द्वितीयः प्रश्नः कीदृशः चंद्रचूडः वः पातु? हतवचाः चंद्रचूडः वः पातु। तृतीयः प्रश्नः कैः हीः कृतं? बकैः हीः कृतं। चतुर्थः प्रश्नः पद्मा मूढजनेभ्यः किं ददाति? उत्तरं पद्मा मूढजनेभ्यः द्रविणं ददाति। अशा प्रकारे पूर्ण वाक्यात उत्तरे लिहावीत. षष्ठः प्रश्नः वाक्यं पुनर्लिखित्वा सत्यं वा असत्यं लिखत। या ठिकाणी दिलेले वाक्य पूर्ण लिहा आणि त्याच्या पुढे सत्यम किंवा असत्यम यापैकी जो योग्य असेल असा
एकच शब्द लिहा. प्रथमं वाक्यं कृष्णेन नवनीतं भक्षितम्, असत्यम्. द्वितीयं वाक्यं लक्ष्मीः विद्वज्जनेभ्यः नितरां द्रविणं ददाति, असत्यम्. तृतीयं वाक्यं यमुना शङ्करस्य मूर्ध्नि स्थिता, असत्यम्. सप्तमः प्रश्नः रेखांकितं पदम् आधृत्य प्रश्ननिर्माणं कुरुत. या ठिकाणी जो शब्द अधोरेखित आहे तो उत्तर मिळेल असा प्रश्न तयार करायचा आहे. त्यासाठी दिलेला अधोरेखित जो शब्द आहे त्याचं लिंगवचन विभक्ती काय आहे हे ओळखायचं आणि किम सर्वनामाचं तेच लिंगवचन विभक्ती करून येणारं रूप तिथे प्रश्न म्हणून प्रश्नवाचक सर्वनाम म्हणून लिहायचं. उरलेलं वाक्य पुढे लिहायचं आणि प्रश्नचिन्ह द्यायचं. अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या वाक्यासाठी आपण प्रश्न तयार करायचा. प्रथमं वाक्यं तरुः न वदति. तरुः पुल्लिंगी प्रथमा एकवचनात आहे. किम सर्वनामाचे पुल्लिंगी प्रथमा एकवचन कः. कः न वदति प्रश्नचिन्ह. अशा प्रकारे आपण प्रश्न तयार केला. द्वितीयं वाक्यं पद्मा मूर्खेभ्यः द्रविणं ददाति. मूर्खेभ्यः पुल्लिंगी चतुर्थी बहुवचन. किम सर्वनामाचं पुल्लिंगी चतुर्थी बहुवचन केभ्यः. पद्मा केभ्यः द्रविणं ददाति प्रश्नचिन्ह. अशा प्रकारे आपण प्रश्न निर्माण करणार. अष्टमः प्रश्नः सर्वनाम स्थाने नाम नाम स्थाने सर्वनाम प्रयुज्य वाक्यं पुनर्लिखत. दिलेल्या वाक्यात ज्या शब्दाखाली अधोरेखित केला आहे तो शब्द त्या शब्दाचे लिंगवचन विभक्ती ओळखायचे. कंसात दिलेल्या सर्वनामाची तीच लिंगवचन विभक्ती करून ते वाक्यात लिहायचे आहे. प्रथमं वाक्यं अंब पश्य आननम. आननम हा शब्द नपुसकलिंगी प्रथमा एकवचन म्हणून इदम सर्वनामाचे नपुसकलिंगी प्रथमा एकवचन इदम. वाक्य असं तयार होईल अंब पश्य इदम. पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. द्वितीयं वाक्यं मानसे सुधासन्निभम् अंबः अस्ति. मानसे नपुसकलिंगी सप्तमी एकवचन. आता तत्सर्वनाम नपुसकलिंगी सप्तमी एकवचन तस्मिन् म्हणून उत्तर तयार होईल तस्मिन् सुधासन्निभम् अंबः अस्ति. अशा प्रकारे या ठिकाणी सुद्धा पूर्ण वाक्यात उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. नवमः प्रश्नः विशेषण विशेषणां मेलनं कुरुत. आपण जेव्हा श्लोक वाचतो त्या श्लोकाचा अर्थ समजून घेतो तेव्हा त्या अर्थाला अनुरूप कोणता शब्द कोणत्या शब्दाशी संबंधित आहे, कोणत्या शब्दाने कोणत्या शब्दाबद्दल अधिक माहिती सांगितली आहे, म्हणजेच विशेषण कोणतं आहे विशेष्य कोणतं आहे यांची जोडी आपल्याला ओळखता येते. आता या ठिकाणी अस्तंभ आहे तो आहे तसा लिहायचा आहे. म्हणजे 1 2 3 4 5 आकडे काढून त्याच्या पुढे जे शब्द लिहिलेत अस्तंभाचे ते आहे तसे लिहायचे आहेत. आ स्तंभामध्ये मात्र प्रत्येक शब्दाच्या पुढे त्याला योग्य असलेली जोडी असलेला शब्द लिहायचा आहे. म्हणजे आ स्तंभाचा क्रम बदलणार आहे. अस्तंभ आहे तसा लिहायचा. म्हणून पहिला विकासिते. विकासिते च्या बरोबरची जोडी आहे वदने. म्हणून विकासितेच्या समोर वदने असं आपण लिहिणार. द्वितीयं समस्तं जगत. तृतीयं हतवचाः चंद्रचूडः. चतुर्थं लोहितलोचनास्य चरणः हंसः. पंचमं पूजिततमः विद्वान. अशा प्रकारे
अस्तंभातले शब्द लिहून त्याच्या पुढे योग्य ती जोडी असलेले शब्द लिहायचे आहेत. दशमः प्रश्न संधी तालिकां पूरयत. तरुर्जीवितेशः. तरुः. आता तरु शब्दाच्या पुढे विसर्ग आला म्हणजे संधी केलेल्या शब्दात जी वर जो रफार होता, र होता, तो रफार विसर्गाचा रफार झालेला होता. आता विसर्ग लिहिल्यामुळे रफाराची गरज नाही. संधी सोडवला आहे. तरुः अधिक जीवितेशः. द्वितीयः शब्दः सुवर्णपङ्कजवनान्यम्भः. अंबः हा शब्द वेगळा काढून दाखवलाय. हा अंबः मधला अ आधीच्या शब्दाच्या शेवटच्या अक्षरात मिसळला होता. आधीची अक्षर आहेत सुवर्ण पंकज वना, एवढी अक्षरं सुटी दिसत आहेत. त्याच्या पुढे न्य दिसतोय. हा न्य कशामुळे तयार झाला? नी अधिक अ. अंबामध्ये अ आहे म्हणजे नी हे अक्षर उरलं. सुवर्ण पंकज वनानी अधिक अंबः. तृतीयः शब्दः बकैः अधिकम आकर्ण्य. पुढे स्वर आल्यामुळे विसर्गाचा र होतो. आता या र मध्ये पुढचा स्वर मिसळतो. र अधिक आ बरोबर रा. म्हणून आता लिहिताना बकई लिहायचंय. विसर्ग बदलला, विसर्ग र झाला म्हणून विसर्ग लिहायचा नाही. ब कै र अधिक आ रा. ब कै रा. आता दोन अक्षर उरली कर्ण्य. ब कै रा कर्ण्य. हे उत्तर तयार झालं. पाठाच्या खाली संधी विग्रह काही लिहून दिलेले आहेत, समास विग्रह लिहून दिलेले आहेत. तर त्यांचा अवश्य अभ्यास करा म्हणजे परीक्षेतले प्रश्न सोडवायला उपयोग होईल. एकादशः प्रश्नः पृथक्करणं कुरुत. जालरेखाचित्रं पूरयत. चंद्रचूडस्य अन्यानी नामानी. आता या ठिकाणी आपल्याला दिलेल्या श्लोकामधून शंकराने स्वतःला उद्देशून कोणकोणती नावं सांगितली होती ते आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. 4 जागा आहेत त्यामुळे आपल्याला 4 उत्तरं लिहायची आहेत. श्लोकामध्ये आहे शूली हा शब्द, नीलकंठः, पशुपतिः, शिवायाः पतिः. ही नावं आपल्याला इथे लिहायची आहेत. अशा प्रकारे चंद्रचूडस्य अन्यानी नामानी हे मध्यभागी लिहायचंय. त्याच्या भोवती एक चौकोन काढायचा आहे. 4 दिशेला 4 बाण दाखवायचे. उत्तराचे 4 शब्द लिहायचे, त्यांनाही चौकोन काढायचे आहेत. हे सगळं काम पेनाने केलेलं चालणार आहे. फक्त त्यांनी दाखवलेली आकृती साध्या सोप्या पद्धतीने आपण काढायची आहे. द्वितीयं जालरेखाचित्रं सागरस्य अन्यानी नामानी. षण्मुख सागराची 6 नावे 6 तोंडांनी घेतो. त्या 6 पैकी 4 नावं आपल्याला इथे लिहायची आहेत. अंबोधिः, जलधिः, उदधिः, वारान्निधिः. ही 4 नावं लिहिली. वारिधिः हे अजून एक नाव आहे. फक्त लिहित असताना दिलेल्या वाक्यामध्ये संधी केलेला आहे. आपण उत्तर लिहिताना संधी सोडवणार आहोत. त्यामुळे प्रत्येक नावाच्या पुढे विसर्ग येणार आहे. जलधिः, अंबोधिः विसर्ग येणार आहे. त्याप्रमाणे उत्तर लिहायचं आहे. तृतीयं जालरेखाचित्रं मानसे एते संती. या ठिकाणी सुद्धा दिलेल्या श्लोकामध्ये मानसामध्ये काय काय आहे त्यापैकी 4 रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि काही शब्द त्यांनी लिहून दिलेले. म्हणजे अर्थातच त्यांनी लिहून दिलेले शब्द सोडून उरलेले शब्द
आपल्याला लिहायचे आहे. सुवर्ण पंकज वनानी, हे उत्तर एके ठिकाणी आपल्याला लिहिता येणार आहे. सुधा सन्निभम अंबः, हे त्यांनी लिहून दिलं आहे. क्वचित वैदुर्य रोहाः, हे उत्तर आपल्याला श्लोकामध्ये मिळत आहे. प्रवालमणयः, हे उत्तर त्यांनी लिहून दिलेलं आहे. या ठिकाणी मानसे एते संती साठी आपल्याकडे श्लोकामध्ये 5 उत्तर आहेत आणि त्यामुळे सुवर्णपंकज वनानी सुधा सन्निभम अंबः, रत्नानां निचयः प्रवालमणयः आणि क्वचित वैदुर्य रोहाः, अशा प्रकारे 5च उत्तर आहेत. त्यांनी एक उत्तर देणं अपेक्षित आहे. उरलेली 4 आपण लिहायची आहे. प्रत्येक उत्तराला अर्धा गुण आहे. इथे मला वाटतं एक रिकामी जागा जास्तीची आहे आणि त्यामुळे आपल्याला ते उत्तर लिहिता येणार नाहीये. क्रमेण योजयित्वा वाक्यानी पुनर्लिखत. आता या ठिकाणी श्लोकामध्ये कोणत्या क्रमाने घटना घडलेली आहे त्यानुसार क्रम लावायचा आहे. या ठिकाणी सर्वात प्रथम कृष्णस्य मृत भक्षणम, मुसलिनः अंबायै कथनम, वदने जगत दर्शनम आणि मातुः विस्मयवशता. आपल्याला दिलेल्या वाक्यांपैकी जी गोष्ट आधी घडली, ज्या वाक्यातली घटना आधी घडली आहे ते वाक्य आपण प्रथम लिहिणार. त्याच्या खाली त्यानंतर झालेली घटना, मग तिसरी घटना, मग चौथी. अशा पद्धतीने क्रमाने हे उत्तर लिहायचं आहे. त्यामुळे लिहिताना पहिलं वाक्य आपलं कृष्णस्य मृत भक्षणम, दुसरं मुसलिनः अंबायै कथनम, तिसरं वदने जगत दर्शनम, चौथं मातुः विस्मयवशता. या पद्धतीने आपण उत्तर लिहिणार आहोत. यानंतर इथे आपल्याला उपक्रम दिले आहेत. एतानी सुभाषितानी चित्रकथा रूपेण आलिखत. तर चित्र काढता येतील. हंस आणि बगळे हे चित्र तर सोपं आहेच. सूत्रधारम नियोज्य सुभाषितानां नाट्यीकरणम कुरुत. संवाद रूपामध्ये सुभाषित असल्यामुळे 2 किंवा अधिक विद्यार्थी भाग घेऊन आणि एकाला कवीचं जे म्हणणं आहे ते सांगणारं वाक्य एकाला सांगून सूत्रधार त्याला बनवून अशा पद्धतीने संवाद रूपाने सादरीकरण करता येईल आणि याचा उपयोग तोंडी परीक्षेत करता येईल. तोंडी परीक्षेत आपल्याला संवाद सादर करून दाखवता येईल आणि आपले तोंडी परीक्षेतले गुण पण वाढतील. अशा पद्धतीने आपण या पाठाचा भाषाभ्यास पाहिला.